अपठित बोध अभ्यास कार्यपत्रिका 2 म्हणजे आता आपण दुसरी क्वेश्चन पेपर सॉल्व करत आहोत। सो आपल्याकडे इथे गद्यांश दिलेला आहे, म्हणजेच पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन आंसर फाइंड आउट करायचे आहेत। बूढ़ी अम्मा आज बहुत खुश है क्योंकि उसका पोता बेटू अपने माँ बाप के साथ उसके पास आ रहा है। म्हणजे जे आजी आहे किंवा बूढ़ी अम्मा जी आहे ही खूप खुश आहे, कारण आज तिचा नातू म्हणजेच पोता आपल्या मम्मी पप्पांसोबत तिच्याकडे येत आहे। वह सर्दी में भी आंगन लीपने लग जाती है। आणि सर्दी म्हणजेच खूप सारी थंडी असते आणि त्यामध्येच ती अंगण लिपायला म्हणजे सारवायला किंवा क्लीन करायला चालू करते। वह बेटू के आने का समाचार अपनी पड़ोसन नर्मदा को भी सुना देती है। आणि तिचा नातू येणार आहे हे ती कोणाला सांगते, तर तिच्या पड़ोसन म्हणजेच बाजूवालीला, तिचं नाव आहे नर्मदा, तिला सुद्धा सांगते की आज माझा नातू येणार आहे। बूढ़ी अम्मा बेटू को लेकर मनोहर कल्पनाओं में खो जाती है। म्हणजेच ती बूढ़ी अम्मा जी असते ती तिचा नातू असतो तो बेटू, त्याच्या स्वप्नामध्ये ती म्हणजे कल्पना करायला चालू करते की माझा नातू असा, माझा नातू तसा, किंवा त्या स्वप्नामध्ये ती गुंग होते। उसे अपने बेटे रामेश्वर का बचपन याद हो आता है। आणि मग तिला तिच्या मुलाचं म्हणजेच तिच्या मुलाचं नाव आहे रामेश्वर, तर रामेश्वर लहानपणी असा होता तसा होता हे तिला आठवायला चालू होतं। काम के कारण उसके घुटने जुड़ जाते हैं। म्हणजे ती काम करून करून तिचे घुटणे किंवा तिचे पाय असे आखडल्यासारखे होतात। तो नर्मदा उसे सहारा देकर उठाती है। मग तिला उठता नाही येते किंवा असं असेल की तिच्या पायाला कदाचित मुंग्या आल्या असतील, तर नर्मदा जी आहे तिला सहारा म्हणजे तिचा हात पकडून तिला उठवते। पूरे 3 वर्ष बाद उसका बेटा गाव आ रहा है। तिचा मुलगा हा 3 वर्षानंतर त्यांच्या गावी येत असतो। तभी दूर से घोड़ों के घुंघरुओं की आवाज आई और तांगा अम्मा के घर के सामने आकर रुका। आणि तेवढ्यात घोड्यांच्या घुंगराचा आवाज आला आणि टांगा जो आहे तो येऊन अम्माच्या घराच्या पुढे उभा राहिला। अम्मा पागलों की तरह दरवाजे की ओर भागी और बेटू को रामेश्वर की गोद से झपट लिया। आणि अम्मा पळत पळत गेली, म्हणजे जसे वेडे लोक किंवा पागलांसारखी जाऊन तिने पटकन तिचा जो नातू होता त्याला पटकन असं खेचून घेतलं तिच्या मुलाकडून। बच्चा अत्याधिक प्यार के कारण बेचैन सा हो गया। आणि हे सगळं बघून किंवा एवढं प्रेम बघून मुलगा काय झाला, तो अस्वस्थ झाला, म्हणजेच लहान होता, त्याला एवढं समजत नव्हतं, त्यामुळे तो घाबरला थोडंसं। बहू ने अम्मा से कहा इस बार बेटू को आप ही रखेंगे। त्यावेळेस तिची सून म्हणते की ह्यावेळेस बेटू म्हणजे तुमच्या नातवाला तुम्हीच ठेवून घ्यायचं आहे। जैसे भी हो जब तक मैं यहाँ हूँ तब तक उसे अपने से हिला लीजिए। आणि जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत त्याला तुमच्याकडेच राहू द्या। अम्मा को उसके प्रस्ताव पर सहसा विश्वास नहीं हुआ। आणि अम्माला ते खरं नाही वाटलं। वे अत्याधिक प्रसन्नता से रो पडे। आणि तिला खूप आनंद झाल्यामुळे तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला लागले। उसे लगा की अब उसका जन्म सफल हो जाएगा। आणि मग तिला असं वाटतं की हां, माझ्या जन्माचं चीज झालं किंवा आत्ता खरं कुठे जाऊन मी जन्म घेतला त्याचा फायदा झाला। सो आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर काय विचारले आहेत? बूढ़ी अम्मा की खुशी का क्या कारण था? उसकी बिगड़ी तबीयत में सुधार लाना, उसके खेतों में अच्छी फसल लाना, उसके पोते का अपने माँ बाप के साथ उसके पास आना। तर बूढ़ी अम्मा का खुश होती? कारण तिचा जो पोता आहे, तिचा जो नातू आहे तो त्याच्या मम्मी पप्पांसोबत म्हणजेच बूढ़ी अम्माच्या मुलासोबत आणि सुनेसोबत त्यांच्या घरी आला होता। बूढ़ी अम्मा ने बेटू के आने का समाचार किसे सुनाया? तिने कोणाला सांगितलं की माझा म्हणजे नातू येणार आहे? अपनी बहू अवंतिका को, तिने तिच्या सुनेला सांगितलं। अपनी पड़ोसन नर्मदा को, की घर में काम करने वाली नौकरानी को, तर तिने कोणाला सांगितलं? तिच्या पड़ोसीन म्हणजे शेजारणीला, तिचं नाव होतं नर्मदा। त्याच्यानंतर बूढ़ी अम्मा के घुटने किस कारण जुड़ गए थे? म्हणजे तिचे पाय कशामुळे अखडले होते? काम करने के कारण, सूजन के कारण की बीमारी के कारण? तर नाही, ती सकाळपासून काम करत होती ना सर्दीमध्ये सुद्धा म्हणजे थंडीमध्ये, त्यामुळे तिचं घुटणे म्हणजे तिचे पाय असे अखडले गेले होते। बूढ़ी अम्मा किसकी आवाज़ सुनकर दौड़ी? आणि बूढ़ी अम्माने कोणाचा आवाज ऐकल्यावरती ती म्हणजे बोलते धावत गेली, तर अपने पोते बेटू की आवाज़ सुनकर, घोड़े के घुंघरुओं की आवाज़ सुनकर, की अपने बेटे रामेश्वरम की आवाज़ सुनकर? तर याचं उत्तर काय आहे? घोड़े के घुंघरुओं की आवाज़ सुनकर।
बच्चे को बेचैनी का क्या कारण था, म्हणजे बच्चा का घाबरला किंवा लहान मुलगा तो बेचैन अस्वस्थ का झाला. अनजान घर म्हणजे नवीन घर होतं म्हणून. अत्याधिक प्रसन्नता खूप आनंद झाला म्हणून, की अत्याधिक प्यार. तर याचं उत्तर आहे अत्याधिक प्यार. म्हणजे ती बुढी अम्मा ज्या पद्धतीने त्याच्यावर प्रेम करत हे बघून तो मुलगा काय झाला तर घाबर. त्याच्यानंतर आहे पद्यांश. पद्यांश म्हणजे काय तर कविता. तर ह्याच्यामध्ये सांगायचे फुले आडू नींब दाडिम आलू गोबी बैंगन मूली पीले मीठे अमरुदों में अब लाल लाल चित्तिया पडी. म्हणजे फुले कशाची आडू निंबू आणि डाळिंब, आलू गोबी बैंगन मूली हे सगळे, आणि पीले मीठे अमरुदों में म्हणजे पिवळे पेरू. अब लाल लाल चित्तिया पडे आणि त्याच्यावरती असे लाल लाल डॉट पडले. पक गए सुनहरे मधुर बेल आणि बेलसुद्धा पिकलेले आहेत. अवेली से तरू की डाल जडी आणि लहलह पालक मकमक धनिया लौकी ओ सेम फली फैली मखमली टमाटर हुए लाल मिरची की बडी हरी थैली. सो आता ह्याच्यामधून आपल्याला ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन्स करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ह्याचा अर्थ आपोआप लागणार आहे. सो आता प्रस्तुत पद्यांश में किसका चित्रण किया गया है. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. सो ऑप्शन दिले त्यावेळेस आपल्याला ह्याचा अर्थ आपोआप लागणार आहे. फलों और सब्जियों का खेत खलिहानों का की पेड़ पौधों का. तर ह्याच्यामध्ये काय आहे फल आणि सब्जिया, म्हणजे ह्याच्यामध्ये फळं पण दिलेली आहेत आणि ज्या भाज्या आहेत त्या पण दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्याचा जो आन्सर आहे तो काय येणार आहे फल आणि सब्जिया. त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की हे फळ आणि सब्जी आहेत. कारण कवितेमध्ये जेव्हा एक्सप्लेन केलं जातं तेव्हा ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने असतात. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन आन्सर करणार त्यावेळेस ते आपोआप त्याचे आन्सर्स तुम्हाला येणार आहेत. पके हुए अमृत किस रंग के हो गए हैं, आणि म्हणजे अमृतचा कलर कोणता झाला आहे जेव्हा ते पिकलेले आहेत तर गुलाबी जामुनी की पीले. तर वरती काय दिलेलं आहे पीले मीठे अमृदों को, म्हणजे अमृतचा रंग कसला झालेला आहे. अमृत म्हणजेच काय तर पेरूचा रंग कसा झालेला आहे तर पिवळा. दाडिम तथा तरु शब्दों के अर्थ क्या है. दाडिम आणि तरु, दुग्ध तथा रिपू, निकेतन तथा वार के अनार तथा पेड़. तर ह्याचा अर्थ काय आहे अनार तथा पेड़. त्याच्यानंतर बेर पककर किस रंग के हो गए हैं, सुनहले लाल की सफ़ेद. तर बेर हे होऊन कसे झालेले आहेत सुनहले. लौकी शब्द के उचित वर्ण विच्छेद का विकल्प कीजिए, आणि जे लौकी शब्द आहे तर लौकी शब्दाचा वर्ण विच्छेद काय येणार आहे. सो ल आणि दुसरी मात्रा असल्यामुळे औ क आणि दुसरी वेलांटी आहे ह्याला त्यामुळे दुसरी ई येणार आहे. थँक्यू.